मध्यरात्री झालेल्या धुवाधार पावसामुळे बीड शहरातील ग्रामीण पोलीस ठाणे या पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलेलं आहे। माझ्या पाठीमागे मी दाखवतोय हे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे आणि या ग्रामीण पोलीस स्टेशनमधलं आता पाणी इथं पाणबुडी मोटर आणि इतर मोटर लावून काढलं जात आहे। समोर जर बघितलं तर यामधलं जे संगणक आहे त्याचबरोबर जे महत्त्वाची कागदपत्र आहे ती देखील भिजण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। आपण जर बघितलं तर गुडघाभर पाणी आता आहे। या अगोदर तब्बल अर्धा ते पाऊण तासापासून हे पाणी काढायचा प्रयत्न या ठिकाणाहून सुरू आहे। जे पोलीस अधिकारी आहेत ते देखील इथं आल्यानंतर हे पाणी काढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करतात। मात्र महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर जे पोलीस निरीक्षक यांचं दालन आहे या दालनामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। तर संगणक आहे, संगणक देखील भिजलेलं आहे। त्याचबरोबर जी महत्त्वाची कागदपत्र आहेत ती देखील भिजण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेषतः संगणक असेल, इतर जी महत्त्वाची कागदपत्र आहेत। त्याचबरोबर समोर जर बघितलं तर ही कॅबिन आहे आणि या पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये सुद्धा समोर जर पाहिलं तर अक्षरशः कमरा इतकं पाणी होतं। आत्ता त्यातलं पाणी काढलं गेलेलं आहे। मात्र प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। नेमकं हे पाणी कशामुळे, इथंही पट्टी देखील दिसते पाणी कुठपर्यंत होतं। या खुणा आहेत, त्या पाण्याच्या खुणा आहेत। नालीचं पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळं प्रचंड असं नुकसान झालं आहे। सखल भागामध्ये हे पोलीस स्टेशन असल्यामुळं या ठिकाणी हे पाणी शिरलं। नेमकं आपल्यासोबत पोलीस निरीक्षक आहेत। सर, हे नेमकं पाणी कशामुळे शिरलेलं होतं आणि ते बोलायला नको म्हणतात। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। या बाजूला देखील आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हे नालीचं पाणी आलेलं होतं आणि इथं हा सगळा घाण आहे ती देखील या ठिकाणी आलेली दिसते आणि अशीच घाण पोलीस स्टेशनमध्ये देखील गेलेली आहे। मग नगरपालिका प्रशासनाने नाली व्यवस्थापन करत असताना किंवा नालीचा निचरा होईल अशा पद्धतीनं केलं नव्हतं का, यासह अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। मात्र पोलीस स्टेशनमधील महत्त्वाची कागदपत्रं भिजल्या कारणानं आता त्या कागदपत्राचं काय असा देखील सवाल उपस्थित केला जातो। तर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी येऊन भेट देतील। मात्र ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसामुळं अक्षरशः सगळी जी महत्त्वाची कागदपत्रं, कम्प्युटर, त्याचबरोबर पोलिसांचे जी काही महत्त्वाचे दस्तावेज आहेत ते देखील भिजल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। नेमकं काय काय भिजलं आहे या संदर्भात आता वरिष्ठ पोलीस अधिकारी आल्यानंतर त्याचा अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतरच समोर येणार आहे। मात्र सध्या तरी बीड जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी सखल भागामध्ये पाणी जात आहे आणि त्याचाच फटका बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला देखील बसल्याचं पाहायला मिळतं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। किती वाटोळ आहे आमचं, शेतातलं वाहिलंच, घरातलं वाहिलंच, चटणी नाही, मीठ नाही, मरण्याच्या मरण्या वाहून गेल्या। अंगावरची कपडे दुसऱ्याची घालून आलोय सकाळी। आम्हाला समजत नव्हतं काय करावं हे। आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल। असं वाटतं मला रडावं आणि मी फाशी घेऊन मरावा, दाटून नाही म्हणत आहो। ही माझी खरी सत्य परिस्थिती आहे। माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत।